नमस्कार मंडळी. आज रविवार, मग काय घरातलं महिला मंडळ म्हणतंय आज आम्हाला किचन मधनं सुट्टी हवी, तुम्हीच काहीतरी करा. म्हणलं ठीक आहे, आज बनवू आपण काहीतरी. मार्केटमधनं येताना रान भाजी मस्त दिसली, करटुले. मग चला म्हटलं एवढी ताकदवान भाजी आपल्याला बनवायची, संधी मिळते सोडायची कशाला. सॅटर्डे रविवार, चला काहीतरी करूया छान. मग काय छान असे करटुले घेऊन आलो आहे, ते रान भाजी करटुले. चला तर बघूया काय काय लागतं आपल्या रान भाजीला. आपल्याला ही करटुल्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये थोडे ॲडिशन पण टाकायचे आहेत. याच्यामध्ये भरपूर घरांमध्ये आजकाल असं असतं की मी कढीपत्ता खाणार नाही, कोथिंबीर टाकू नका, हे टाकू नका, ते टाकू नका. म्हणजे भरपूर घरांमध्ये लहान मुलं सुद्धा असतात, काही मोठी माणसं सुद्धा असतात की ज्यांना या गोष्टी आवडत नाही. काही घाबरायचं कारण नाही, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्या पोटामध्ये या गोष्टी गेल्या पाहिजे, त्याच्यातलं जीवनसत्व त्यांना लागलं पाहिजे. म्हणून काय करायचं, आपल्या हातातली काहीतरी कला वापरायची आणि त्याच्यातली साजरी करायची आणि त्याच्या पोटामध्ये जाऊ द्यायची. मस्त चढताय बॉस, मस्त असे करटुले. याची आता आपण छान भाजी बनवूया मस्तपैकी. कशी बनवायची दाखवतो कृती. आपलं साहित्य दाखवतो. पहिले करटुले घेतले, त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, थोडी एखादी लाल जरी असली तरी चालेल, खोबरं, जिरं, धने, पांढरे तीळ, काळं मीठ, हळद, लाल तिखट, मोहरी. करटुले या रान भाजीला आपल्या स्वतःची एक वेगळी चव आहे, त्याच्यामुळे हे जेवढं आपण आता साहित्य घेतलं आहे तेवढं खूप झालं. याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल मसाले वगैरे काही लागत नाही. एकदम मस्त याच्यात छान भाजी तयार होते. करटुले चिरायची एक पद्धत आहे. हा त्याचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे, तसंच हा साईडचा बूड देखील काढून घ्यायचा आहे. असं मधून चिरायचं. कारला असं आपल्याला या पद्धतीने आपण ते कापून घेतलं की असं त्याचा बियांचा गर काढून घ्यायचा आहे. काढताना सांभाळून, तसं बाकीच्यांना प्रॅक्टिस असते व आपण काय कधी नवत करणार आहे. घेतलं की आपल्याला हे अशा पद्धतीने चिरायचं आहे. असे छोटे बस हे असे आपल्याला तुकडे करायचे. भरपूर घरांमध्ये अशी एक घराणी असतात, तुम्ही कढीपत्ता खाणार नाही, लहान मुलांपासून काही मोठ्या लोकांपर्यंत सुद्धा, की कढीपत्ता नको, कोथिंबीर नको, हे नको, ते नको. काळजी करायची नाही, आपल्या हातातली कला वापरायची आणि त्या कलेने बरोबर त्यांच्या पोटात ते पदार्थ कसे जातील आणि त्यांचे जीवनसत्व कसे त्यांच्या शरीराला मिळतील हे करणं आपलं काम आहे. ते आपण आपल्या पद्धतीने करायचं असतं. त्याला बघूया याच्यात आपण काय करता येते. आपण आता आपल्या या मिश्रणाची तयारी करून घेऊया. हे जे सगळं साहित्य आहे हे आपण प्रमाणामध्ये मिक्सरमधनं काढून घेऊया. आपण मिरची, धने, जिरं, पांढरे तीळ, खोबरं, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता आणि काळं मीठ हे टाकलं आहे. मिक्सरमधनं काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले करटुले आता चिरून झाले आहेत. त्याच्यानंतर आपल्या इकडे मसाले रेडी आहेत, तेल रेडी आहे. आपण मिक्सरमध्ये आपलं वाटण करून घेतलेलं आहे आणि इकडे आपण कढई आता ठेवलेली आहे गॅसवर. आपली कढई टाकलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया. तेल आपलं तापलेलं आहे. थोडी मोहरी, जिरं आपण पेस्टमध्ये पण टाकलं आहे, पण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे बनवलं आहे ते वाटण टाकूया. मस्त असा वास आलाय. आपण वाटणाला एकदम छान बनवलंय. मग या वाटणामध्ये थोडी हळद, आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, ते जरा लवंगी आहेत म्हणून जरा लाल तिखट कमी टाकूया बेतानी. त्याला मस्त एकजीव करून घेऊ. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलं होतं त्याच्यात मस्त पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मस्त सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपण याच्यात टाकायचं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता एक छोटीशी उकळी आली आपली, छान अशी उकळायला सुरुवात झाली आहे. छान उकळी आलेली आहे आपल्या वाटणाला.
त्यात आपण करटुले टाकूया. तर वाटणामध्ये आपण आता भाजी करटुली टाकलेली आहे. त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता आपले करटुले, वाटण आणि शेंगदाणा कूट मस्त एकजीव झालेले आहे. व्यवस्थित मिक्स झालेले. आता आपण यांना शिजायला ठेवूया. याच्यावर झाकण ठेवूया. गॅस थोडा मिडियम केलेला आहे. आता आपण त्याला मस्त शिजू देऊया. अशी आपली भाजी शिजली असेल मस्त. मस्त वास येतोय. हो, मस्त आपली भाजी शिजलेली आहे. वा, अशा पद्धतीने आपलं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. चला मंडळी जेवायला. वदनी कवळ घेता मी मनातल्या मनात म्हटलेलं आहे, कारण खूप भूक लागली आहे. चला जेवायला बसूया. धन्यवाद.